अजितदादा गेले हे शब्द ऐकताना खरं म्हणजे इतकं भावनिक होते, मन हे लावून जाते की काय काय कुठल्या शब्दामध्ये भावना व्यक्त करू हे मला आज कळत नाहीये. अजितदादा सगळ्यांनाच माहिती आहे, ते जे पोटात ते ओठात आणणारे नेते म्हणून सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहेत. त्यासोबतच कर्तव्यदक्ष, संवेदनाशील आणि लोकाभिमुख असे नेते आज आपल्यातून गेलेत. पहाटेपासून कामाला लागणारा हा माणूस म्हणून त्याची सगळीकडे ओळख आहे. पण हे अजितदादांबद्दल म्हणताना तात्यांच्या कडून आम्ही जे अजितदादांबद्दल ऐकलं की त्यांच्या दादा या नावातच खूप मोठा दरारा होता. आणि जेव्हा केव्हा तात्यांना भेटायला वेळ दिलेली असायची, सकाळी 7 वाजता या असं तात्यांना भेटायची वेळ दिलेली असेल. अजितदादा काम वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर होते. पण आपल्या तालुक्यातील रस्ते म्हणा किंवा ज्या लोकांना सोबत घेऊन जायचे तर ते लोक पोहोचेपर्यंत इतर लोकांना भेटत असे करत असताना तात्यांना काही त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचता यायचं नाही. आणि अजितदादांची अशी ख्याती होती की जे वेळेवर आले नाहीत त्यांचे ते अपॉइंटमेंट रद्द करून टाकायचे. पुन्हा पुढच्या वेळी जेव्हा अपॉइंटमेंट मिळेल त्याच वेळी यायचं. पण जेव्हा मान तालुक्यातले तात्या आले तसं सांगितलं जायचं तेव्हा असू द्या, ते साहेबांचे जवळचे माणसं आहेत, त्यांना वेळेचं बंधन नाही म्हणून अजितदादांनी कधी त्यांची भेट नाकारली नाही. अजितदादांची कार्यपद्धती अत्यंत शिस्तबद्ध होती. अजितदादांनी शब्द दिला म्हणजे ते काम होणारच, त्याच्या हे एक प्रत्येकाला खात्री असायची. त्यासोबतच मी जिल्हा परिषद सदस्य असताना जेव्हा कामाकडे कुठल्या कामाचे पत्र घेऊन अजितदादांकडे गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण एखादं पत्र घेऊन जाताना त्या कामाची आपल्याला सखोल माहिती असल्याशिवाय दादांसमोर कुठलाही प्रश्न मांडायचा नाही. कारण जेव्हा दादा त्या कामाबद्दल फक्त पत्र दिलं की निघून या असं दादांचा विषय नसायचा. पूर्ण त्या कामाबद्दल माहिती आपल्याला सांगायला लागायची, त्या कामाची गरज सांगायला लागायची. त्याच वेळी ते दादा आपलं काम अगदी दादांनी सांगितलं की ते होणारच ही त्याच वेळी आपल्याला खात्री पटायची. त्यासोबतच अजितदादा अत्यंत धडाडीचे नेते हे सगळ्या महाराष्ट्राने ओळखलेलेच आहेत. त्यांचं कुठल्या तरी एका पक्षापुरतं त्यांचं काम सीमित होऊ शकत नाही. त्यांना एक पक्षाच्या चौकटीच्या बाहेरचा तो नेता होता. अजितदादा जाण्याने पूर्ण महाराष्ट्राचं आणि विशेष करून त्यांना पश्चिम महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झालेलं आहे. ही कधी भरून येणारी हानी नाही आहे. दादांना विनम्र श्रद्धांजली. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.